हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळ देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष कृष्ण, तिथी मित्रांनो आजची सप्तमी तिथी आहे. उद्या पहाटे 5:02 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार रविवार आहे. नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5:03 विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो गंड योग आहे. मध्यरात्री 12:08 वृद्धी योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 3:55 भवकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5:02 बालवकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. मित्रांनो, सूर्य मकर राशीत असेल, चंद्र तुळ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना 7.5 सुरू आहे. या राशींच्या जातकांना 7.5चा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीतील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या माध्यमातून. ती जर अशुभ असेल तर आपल्याला धार्मिक सेवा करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही करण्याची फारशी गरज पडणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 7:11 असेल. सूर्यास्त सायंकाळी 6:34 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर 2025 पासून अस्तंगत झालेला आहे. तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर 2025 पासून वक्री झालेला आहे. हे दोनही ग्रह आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून काय फळ देतील हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुराज्ञा प्रवर्तमानसद ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चंद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी षष्ठी संवत्सराणामध्ये विश्वावसु नाम संवत्सर उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासे कृष्ण पक्ष भानुवासरे स्वाती नक्षत्रे गंड योगे विष्टी करणे सप्तमी शुभती तो वीरगोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारसी पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करीशे. याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. मित्रांनो, तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाची पाणी समोरच्या निर्माल्याच्या थाळीत सोडून द्या. मित्रांनो, मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 3:55 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा, त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक 8, 10, 12 आणि 13. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त या मासात नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त आता या मासामध्ये नाही. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 13. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया. मित्रांनो, उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासात आता नाही. विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 8, 10, 11 आणि 12. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 13. भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 12 आणि 14. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त या मासात आता नाहीत. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला
कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेषमध्ये भानू सप्तमी आहे. यासाठी माझा शॉर्ट मध्ये व्हिडिओ आहे 15 सेकंदाचा, तो आपण पाहू शकता मित्रांनो. काय पूजाविधी काय करायचे ते सविस्तर त्यात दिलेले आहे मित्रांनो. मित्रांनो, यात महत्वाचे म्हणजे आपण सूर्यदेव त्याला सूर्योदयी अर्ध्य द्यायचं आहे आणि उपासना करायची आणि दान धर्म काही करायचं आहे मित्रांनो. दुपारी 3:55 भद्रा योग आहे. राहूचा अंडर येत असल्यामुळे या वेळेमध्ये आपण वेळेपर्यंत शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहते मित्रांनो. सप्तमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित कोणी नात्यांमध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म आपल्याला करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर पहाटे उद्या पहाटे 5:02 होणार आहे. यामध्ये आपण काही नव्याने होम यज्ञ सुरू करू इच्छिता तर अवश्य सुरू करा मित्रांनो, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष देखील लागू शकतो मित्रांनो. आणि जे रेग्युलर आपण करतात ते कधीही आपण करू शकता. राहू काळ सायंकाळी 4:30 ते 6 वाजेपर्यंत आहे. या 1.5 तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो कामांना बिघडवतो मित्रांनो आपल्या. तेव्हा आपण महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, रेग्युलर कामे करा. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.